नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीनच GR आलेला आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा 12 जून 2026चा. तो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघूया काय आहे GRचा विषय आणि सविस्तर समजून घेऊया. शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कार्यपद्धतीत कालमर्यादा निश्चित करण्याबाबतचा 12 जून 2026चा हा GR आहे. आणि या GR अंतर्गत आपल्याला आता शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि किती कालमर्यादा त्याची असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर GR बघूया. सर्वात आधी प्रस्तावना बघूया. राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका येथील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते शालार्थ या नवीन प्रणालीद्वारे अदा करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक 4 येथील 20 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबतची कार्यवाही निश्चित केली आहे. तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबतच्या सर्व समावेशक सूचना संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 29/3/2019 रोजीच्या आयुक्त शिक्षण पुणे यांच्या पत्राद्वारे देण्यात आले आहे. तसेच सर्व व्यवस्थापनांच्या संस्थांमधील नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता प्रदान करणे व शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 6 मध्ये दिनांक 10/6/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. आता माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक 1520/2026 मध्ये 4/3/2026 व दिनांक 4/5/2026 रोजी माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासनाने सदर याचिकेत शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांसह या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित करावा असे निर्देश दिले आहेत. सदर आदेश देताना माननीय न्यायालयाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव, त्यांच्या बदल्या, पदोन्नती आणि शालार्थ प्रणालीमध्ये त्यांच्या नावांचा समावेश याबाबतचे शासन निर्णय अस्तित्वात असूनही शिक्षण विभाग, विशेषतः शिक्षणाधिकारी तसेच प्रामुख्याने शिक्षण उपसंचालक यांच्याकडून या निर्देशांचे पालन केले जात नाही असे निरीक्षण नमूद केले आहे. तसेच शालार्थ मान्यता देण्याच्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून विहित कालमर्यादेत कार्यवाही होत नसल्याने अवमान याचिकांचे प्रमाण वाढत असल्याने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील रीट याचिका क्रमांक 1520/2026 मध्ये 4/3/2026 व 4/5/2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक 4 येथील 10/6/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींचे काटेकोर पालन करण्यासाठी सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबतच्या कार्यपद्धतीत कालमर्यादा निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आता आपल्याला शालार्थ प्रणालीमध्ये ज्या नाव समाविष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने दिरंगाई वरिष्ठ स्तरावर होत होती आणि त्या विरोधात जी संभाजीनगर खंडपीठात जो निकाल देण्यात आला दिनांक 4/3/2026 व 4/5/2026 रोजीच्या आदेशानुसार आता कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि एक शासन निर्णय तयार करण्यात आलेला आहे. आता तो शासन निर्णय आपल्याला स्पष्ट करतो की कोणत्या पद्धतीने आपल्याला कार्यवाही होताना दिसणार आहे. तर शासन निर्णय बघूया. संदर्भ क्रमांक 3 येथील 10/6/2022 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2.1, 6 व 7 मधील शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबतच्या कार्यपद्धतीत मध्ये खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करण्यात येत आहे. आता सर्वात आधी बघूया प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक संस्था व्यवस्थापन यांच्याकडून शालार्थ ID प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावाची छाननी करणे व प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्याकडे पाठवणे अथवा प्रस्तावात त्रुटी असल्यास सदर त्रुटी एकाच वेळी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनास लेखी कळवणे
अंमलबजावणी करणारी यंत्रणा कोणती आहे तर संबंधित शिक्षणाधिकारी आणि कालावधी 15 दिवस दिलेला आहे. त्यानंतर त्रुटीपूर्ततेसह प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणे शैक्षणिक संस्थेने ते करायचं आहे 7 दिवसाच्या आत, आणि त्याचा आधीच्या याचा कालावधी 15 दिवस, याचा कालावधी 7 दिवस. परिपूर्ण प्रस्ताव सादर झाल्यानंतर सुधारित शालार्थ ID मंजूर नामंजूर बाबतचा प्रस्ताव कारण सहित विभागीय उपसंचालकांना सादर करणे. शिक्षणाधिकाऱ्यांनी तो 15 दिवसात सादर करायचा आहे. जर काही त्रुटी असेल, नामंजूर होत असेल शालार्थ ID तर 15 दिवस तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर त्या 15 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला प्रस्ताव सादर करता आला पाहिजे. त्यानंतर प्रस्तावाची छाननी करून शालार्थ ID निर्गमित करणे अथवा प्रस्तावात त्रुटी असल्यास सदर त्रुटी शिक्षणाधिकारी शैक्षणिक संस्था यांना कळवणे. आता हे विभागीय उपसंचालकांचं काम आहे. या कालावधीसाठी पण 15 दिवस दिलेले आहे. त्यानंतर त्रुटीपूर्ततेसह विभागीय उपसंचालक यांना प्रस्ताव सादर करणे. शिक्षणाधिकारी यांनी तो प्रस्ताव सादर करायचा आहे. तर याला 7 दिवस हा कालावधी दिलेला आहे. आणि त्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव सादर झाल्यानंतर सुधारित प्रस्तावावर अंतिम निर्णय घेऊन शालार्थ ID निर्गमित करणे. हे विभागीय उपसंचालकांच्या आदेशानुसार 15 दिवसाच्या आत होणं गरजेचं आहे. हे प्राथमिक आणि माध्यमिक यांच्यासाठी हे नियम लागू आहे. आधी पण अशा प्रकारचे नियम होते, पण आता न्यायालयाने आदेश काढल्यानंतर या नियमांमध्ये थोडा फेरफार करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी ही आता काटेकोरपणे होताना दिसेल. त्यानंतर उच्च माध्यमिकचंही त्याच पद्धतीने आपल्याला दिसत आहे. तेवढाच कालावधी आहे आणि त्याच पद्धतीने ते प्रस्ताव हे सादर होणार आहे. यानंतर आपण खाली बघूया. पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त करण्यात येत असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील संबंधित मुख्याध्यापकांनी पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त कर्मचाऱ्याचा नियुक्ती अहवाल व रुजू अहवाल अपलोड केल्यानंतर शालार्थ ID आपोआप तयार होईल. म्हणजेच या 2 नंबरच्या मुद्द्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पवित्रमधून जे शिक्षक नियुक्त होणार आहेत त्यांना या प्रक्रियेची कोणत्याही प्रकारची गरज नसणार आहे. त्यांचा जो शालार्थ आहे तो सिस्टीम ॲटोमॅटिकली क्रिएट करणार आहे. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक 1520/2026 मध्ये दिलेल्या निर्देशास अनुसरून शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासंबंधीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्याच्या तारखेपासून उपरोक्त तक्त्यातील नमूद केलेल्या दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. पुरेशा कारणाशिवाय विहित कालावधीत अशा प्रस्तावांवर निर्णय घेणे शक्य न झाल्यास याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी विलंबाची कारणे लेखी स्वरूपात नोंदवावीत. याबाबत वरिष्ठ कार्यालयास अवगत करावे. म्हणजेच आता ज्या पद्धतीने सुरुवातीला जर आपण बघितलं या आदेशाच्या आधी ज्या पद्धतीने दिरंगाई होत होती वरिष्ठ स्तरावरती आता होताना आपल्याला दिसणार नाही, कारण की न्यायालयाने तशा प्रकारचे आदेश हे निर्गमित केलेले आहेत. उपरोक्तप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीच्या सदर प्रकरणांचा मासिक आढावा एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी घ्यावा. तसेच एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांनी 25% शालार्थ ID मान्यता प्रकरणे पुढील दर 3 महिन्यातून एकदा तपासावी. सदर निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून आपण तो डाउनलोड करू शकता. तर हा आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेला हा एक महत्त्वपूर्ण असा शालार्थ प्रणालीबाबतचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय 12 जून 2026 रोजी शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांनी निर्गमित केलेला आहे. हा शासन निर्णय हा पूर्णपणे न्यायालयाचा आदेश ज्या पद्धतीने आलेला आहे त्या आदेशाच्या अनुषंगाने हा शासन निर्णय आता निर्गमित करण्यात आलेला आहे आणि जेणेकरून आता शालार्थमध्ये कोणत्याही प्रकारे दिरंगाई होणार नाही याची या शासन निर्णयाद्वारे दखल घेण्यात आलेली आहे. तर एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आज आपण बघितला. याने शासन निर्णयाचा तुम्हाला तुमच्या शालार्थ ID जनरेशनसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या शाळा माहिती व अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर आपण शालेय व्यवस्थापन, शाळेशी संबंधित सर्व घडामोडी, त्यानंतर वेतन आणि
वेतन श्रेणीविषयक वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.